ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता प्रिया आणि अस्मिताने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचे सत्य पूर्णाजी समोर आणताच पूर्णाजी आता तिसरा डोळा उघडत सायलीची सुभेदाराच्या घरातून आणि अर्जुनच्या आयुष्यातून कायमची हकालपट्टी करणार असते। आणि त्याच वेळी जेव्हा सायली सुभेदारांच्या घरातून निघून गेलेली असते तेव्हा अर्जुन कल्पनासमोर सायलीवर त्याचं प्रेम असल्याची कबुली देतो आणि तो सायलीशिवाय जिवंत सुद्धा राहू शकत नाही असं म्हणता क्षणी कल्पनाच्या हृदयाचा मायेचा पाझर फुटतो आणि शेवटी अर्जुन आणि सायलीला कल्पनाच आता एकत्र आणणार असते। तर आता अर्जुनला त्याचं प्रेम म्हणजेच सायली तिला अर्जुनच्या आयुष्यात परत कसं घरी घेऊन येणार, तर त्यानंतर कल्पना स्वतःहून पुढाकार घेऊन पूर्णाजी आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन अर्जुन आणि सायलीचं परत एकदा धूमधडाक्यात लग्न लावून देणार असते। तर आता खूप मोठं पाऊल उचलत अर्जुन आणि सायलीला एकत्र कसं आणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता प्रिया आणि अस्मिताने खूप सारी मेहनत घेत अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे म्हणजेच अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्स मिळवलेले असतात आणि खूप मोठा पुरावा प्रिया आणि अस्मिताच्या हाती लागतात। त्या दोघीही खूप खुश असतात, परंतु अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट अजूनपर्यंत माहितीच नसते। तर अर्जुन आणि सायली सोबत आता घरच्या सर्वांनाही अस्मिता आणि प्रियाने बोलावून घेतलेलं असतं। तेव्हा सर्वजण खूप एक्साइटमेंटमध्ये नक्की काय सरप्राईज आहे असं विचारायला लागतात। तेव्हाच अस्मिता म्हणायला लागते अश्विनला की थोडीशी कळसो काय आहे ना, आपल्या घरातले लव बर्ड्स अजून यायचे आहेत ना, खरं तर त्यांच्यासाठीच खूप मोठं सरप्राईज आहे। इतक्यातच तिथे अर्जुन आणि सायली वरती रूममधून बाहेर आलेले असतात। तर आता कल्पना अस्मिताला म्हणायला लागते की जास्त ताणून धरण्यापेक्षा आता सर्वांना सांग काय आहे ते सरप्राईज। तेव्हा लगेचच प्रिया स्वतःचा मोबाईल काढते आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पेपर सुद्धा आणि ते पुरावे सर्वांसमोर सादर करते। तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो, परंतु अर्जुन आणि सायलीला समजत नसतं की नक्की काय चाललं आहे। तर अस्मिता मुद्दाम अर्जुनला म्हणायला लागते की काय आहे ना अर्जुन, खोट्याचं आयुष्य खूपच कमी असतं आणि तुमच्या नाटकाला आम्ही इतके दिवस जरी फसलो असलो ना तरी अजिबात आता फसणार नाही। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नक्की काय झालं आहे अस्मिताताई। तेव्हा आता सर्वजण घरातील रागाने अर्जुन आणि सायलीकडे पाहायला लागतात आणि अस्मिता लगेचच अर्जुन आणि सायली समोरच कल्पनाला खूप काही सुनवायला लागते आणि म्हणायला लागते मम्मा, तुझ्या लाडक्या मुलावर तुझा फार विश्वास होता, परंतु त्याने खूप मोठं सत्य आपल्यापासून लपवून ठेवलं होतं आणि या काल आलेल्या मुलीवरती सुद्धा तू विश्वास ठेवला। गेले कित्येक दिवस मी तुला सांगत होते की अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरती मला संशय येतो आहे, परंतु घरातले तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आहे, हा त्याचाच पुरावा आहे असं म्हणत आता कल्पनाच्या हातून अस्मिता ते कॉन्ट्रॅक्ट पेपर घेते आणि अर्जुनच्या हाती देते। तेव्हा अर्जुन आणि सायली धक्क्यानेच एकमेकांकडे पाहायला लागतात आणि अखेर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आपल्या घरच्यांना समजल्याच अर्जुन आणि सायलीला समजायला लागलेलं असतं। लगेचच मुद्दाम प्रिया आता सायलीला खूप काही सुनवायला लागते आणि पूर्णाजीला म्हणायला लागते पाहिलं ना पूर्णाजी, मी गेले कित्येक दिवस सायली किती खोटारडी मुलगी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि तसे खूप सारे पुरावे सुद्धा दिले होते, परंतु कल्पना मामीने माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही। प्रत्येक वेळेस अर्जुन आणि सायलीची बाजू घेऊन मला खूप काही सुनावलं, परंतु कल्पना मामी आता तुझ्या मुलात खोटं स्वतःच्या डोळ्याने पहा असं म्हणता क्षणी आता कल्पना अर्जुनकडे येते आणि अर्जुनची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारायला लागलेले असते। तेव्हा सायलीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागलेले असतात आणि अर्जुन काही न बोलता फक्त खांबासारखा शांतपणे उभा असतो। अचानकपणे आलेलं हे वादळ आता अर्जुन कसं पेलणार हेच त्याला समजत नसतं। तर अर्जुनला कल्पना म्हणायला लागते की अर्जुन, अरे आम्ही आतापर्यंत कुठे चूक केली, ही अस्मिता कामचुकार तर होतीच, तिला सुद्धा खूप सारे संस्कार देण्याचा प्रयत्न केला, तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्यात काहीच बदल झाला नाही। त्यानंतर अश्विनने सुभेदारांच्या घरात दारू पिऊन येऊन तमाशा घातला होता आणि आमचा विश्वास तिथेही त्याने तोडला, परंतु आमचा तुझ्यावरती फार विश्वास होता, तू कधी असलं कोणतंही पाऊल उचलणार नाही असं आम्हाला वाटायला लागलं होतं, परंतु सगळ्यात मोठा विश्वासघात तर तू केलास अर्जुन, आणि इतकं मोठं पाऊल उचलण्याची तुला एवढी काय गरज पडली होती, कदाचित ही गोष्ट तू मलाही सांगू शकत होतास ना अर्जुन। तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मम्मा प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, परंतु घरातील अर्जुन आणि सायलीवरती इतके भयानक चिडलेले असतात की आता अर्जुन आणि सायलीचं कोणतंही म्हणणं ते ऐकून घ्यायला तयारच नसतात। तर प्रताप सुद्धा म्हणायला लागतं की अर्जुन, आज तू जे काही केलं आहेस ना ते सर्व काही ऐकून आणि पाहून तुला मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे। एकतर खोटं लग्न करून आलास, त्यानंतर या मुलीच्या बाजूने ठामपणे उभा राहिलास, तिची बाजू घेतली,
जणू काही असं दाखवलंस की आमचं खरोखरच लग्न झालं आहे आणि तुम्ही एकमेकांवरती प्रेम कर. परंतु इतका मोठा विश्वासघात करण्याची अशी काय गरज पडली होती अर्जुन तुला? आम्हाला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की ठीक आहे, मी तुम्हाला सर्व काही हकीकत सांगतो. आणि अर्जुन सायली आता सर्व काही सत्य कबूल करायला तयार असतात. तर अर्जुन म्हणायला लागतो की पूर्णाजी, तू ज्यावेळी तन्वीसोबत माझं लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा ही गोष्ट मला अजिबात मान्यच नव्हती. कारण मला तन्वी आवडतच नव्हती आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा सुद्धा नव्हती. परंतु तुम्ही माझ्यावर इतकं प्रेशर टाकलं की मला हे पाऊल उचलण्यासाठी तुम्ही भाग पाडलत. आणि त्यातून मिसेस सायली सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. आता अर्जुन सायलीला अहोजाहो करतो आहे हे पाहून तर कल्पना आणि घरातील सर्वांना दुसरा खूप मोठा धक्का असतो. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की हो मम्मा, म्हणजे मी फक्त तुमच्या सर्वांसमोर प्रेमाचं नाटक करत होतो आणि आम्ही जेव्हा एकत्र एका रूममध्ये राहत होतो तेव्हा वेगवेगळं झोपत होतो आणि तुम्ही हे सर्व काही पाहिलं होतं. त्यानंतर आम्ही एकाच बेडवरती झोपत होतो, परंतु मध्ये उषा होत. आणि ज्यावेळी आम्ही रूममध्ये असायचो तेव्हा आमचं फक्त पर्सनल बोलणं असायचं. त्या व्यतिरिक्त आम्ही एकमेकांशी कधीही काही बोललो नाहीत. आणि आम्ही एकमेकांशी एक डील केली होती आणि तीच डील सांगतो की मिसेस सायली माझ्या ऑफिसमध्ये काम करत होत्या आणि त्यासुद्धा एका खूप मोठ्या संकटात सापडल्या होत्या. म्हणजे ज्यावेळी मधुभाऊंच्या हातून खून झाला आहे, म्हणजे खून झालेलाच नाही आहे, जेव्हा मधुभाऊ अडकले होते या सर्व प्रकरणामध्ये तेव्हा मिसेस सायलींना माझी गरज पडली होती. आणि मला त्यावेळी असं वाटायला लागलं कदाचित मिसेस सायलीच मला या संकटातून बाहेर काढू शकतात. आणि म्हणूनच मी त्यांच्या पुढे ही खूप मोठी डील ऑफर केली की 1 वर्षात मी मधुभाऊंना सोडवतो आणि तेच 1 वर्षात तुम्ही माझी पत्नी म्हणून, आमच्या सुभेदारांची सून म्हणून माझ्या घरात राहील. हे सर्व काही ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा लगेचच मुद्दाम अस्मिता म्हणायला लागते, काय रे अर्जुन, तुला कसं काय वाटू शकतं की 1 वर्ष आणि 1 वर्षानंतर तू काय करणार होतास? तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की मला माझ्या लाईफमध्ये रिलेशनशिप, प्रेम, लग्न या गोष्टी नकोच होते. आणि मला त्यावेळी असं वाटलं की जर मी आता या लग्नाला नकार दिला तर पूर्णाजी मला प्रेशराईज करेल आणि त्यानं मला काही झालं तरी तन्वीसोबत लग्न करावं लागेल. परंतु मिसेस सायलींसोबत जर मी 1 वर्षाची डील केली तर त्या 1 वर्षात रविराज किल्लेदार म्हणजेच सिनियर काही शांत बसणाऱ्यातला नाही. आणि माझ्यासोबत लग्न झाले नाही म्हटल्यानंतर तो नक्की तन्वीचं लग्न कुठेतरी करेल आणि त्या 1 वर्षानंतर मिसेस सायली आपोआप त्यांच्या मार्गाला निघून जातील आणि त्यानंतर मला कोणाशीही लग्न करण्याची गरज पडणार नाही. अर्जुनच्या तोंडून ते सर्व काही वाक्य ऐकत इकडे पूर्णाजीला मात्र चक्कर यायला लागलेले असते. अर्जुन आपल्या घरात राहून आपल्यालाच किती मोठा धोका दिला आहे, आपल्यासोबत किती मोठी दगाबाजी केली आहे, हे सर्वांसाठी खूप धक्कादायक असतं. त्यानंतर पूर्णाजीला सर्वच जण सावरतात आणि पूर्णाजी म्हणायला लागते की आता मलाच काही ना काहीतरी पाऊल उचलावं लागेल. आणि अर्जुन, कल्पना, आता आपल्यासमोर सत्य आहेच म्हटल्यानंतर मला असं वाटतं की या मुलीने या घरात राहता कामा नाही. असं म्हणत आता पूर्णाजी रागाने तडकपणे उठते आणि सायलीचा हात धरून सायलीला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलायला लागते. तेव्हा अर्जुनचा जीव सायलीसाठी खूप कासावीस होत असतो आणि अर्जुन पूर्णाजीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच प्रताप अर्जुनला अडवून धर. अर्जुन सायलीला जाऊ द्यायला तयारच नसतो आणि त्याला सायली कुठेही जाऊ नये असं वाटायला लागलेलं असतं. तेव्हा अर्जुनचं ते विचित्र वागणं पाहून प्रतापचा संताप होतो आणि प्रताप रागाच्या भरात सर्वांसमोर अर्जुनचं थोबाड पडतो. त्यानंतर सायलीला कळलेलं असतं की आता सर्व सत्य समजलं आहे आणि हे सुभेदार घरानं आपल्याला काही सोडणार नाही, त्यामुळे इथून गेलेलंच बरं आणि जर मी इथे राहिले तर अर्जुन सरांना त्याचा खूप त्रास होईल. असं म्हणून आता सायली सुभेदारांच्या घरातून निघून जाते. त्यानंतर अर्जुन एकटाच सायलीच्या आठवणीमध्ये रडत असतो. तेव्हा कल्पना अर्जुनसाठी जेवण घेऊन गेलेली असते. तर अर्जुन लगेचच कल्पनाच्या मांडीवरती झोपतो आणि खूप असा ढसाढसा रडायला लागलेला असतो. तेव्हा अर्जुनला समजवत कल्पना त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणायला लागते की अर्जुन, मला माहिती आहे की तू आता कोणत्या मनस्थितीत आहे, परंतु कितीही काही झालं तरी मी तुझी आई आहे आणि तुला समजून मलाच घ्यावं लागेल. दिवसभर झालं तू काहीच खाल्लेलं नाही आणि मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे, तेव्हा तू लवकरात लवकर जेवण कर. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो, नाही मग मला अजिबात जेवायचं नाही, मला सायलीची खरंच खूप आठवण येते आहे. तेव्हा कल्पना म्हणायला लागते की झालं गेलं ते सर्व विसरून जा बाळा, तुला आता नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात करावी लागेल. तर अर्जुन सांगायला लागतो की नाही मम्मा, तुला एक सांगू का, मी मिसेस सायलींसोबत 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट डील जरी साईन केलं असतं आणि त्यानंतर सायली आपल्या घरात राहत होत्या, परंतु ज्या सायलींवरती हल्ला झालेला त्यानंतर मला सायलीची किंमत कळली आणि माझ्या आयुष्यात मिसेस सायलीचं स्थान सुद्धा.
मी खरं तर मिसेस सायलीच्या प्रेमात पडलो आहे मम्मा. त्यांनी मला पूर्णपणे बदलवून टाकलं, माझं आयुष्य अख्खं बदलवून टाकलं आणि माझ्या आयुष्यात त्या जर नसतील तर माझ्या आयुष्याला आता काहीच अर्थ नाहीये. आता अर्जुनच्या तोंडून ते शब्द ऐकून कल्पनाला धक्काच बसतो आणि कल्पना म्हणायला लागते, काय बोलतोस अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की हो मम्मा, चैतन्यने मला ही गोष्ट समजावून देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ज्यावेळी तू आम्हाला हनीमूनला पाठवलं होतं ना, त्याच वेळी मला ही गोष्ट रिअलाइज झाली की मी मिसेस सायलीच्या प्रेमात पडलो आहे आणि मला आता त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. मी माझ्या आयुष्यात आता दुसऱ्या कोणत्याही मुलीला पाहू शकत नाही. तर आता कल्पनाला अर्जुनची समजूत कशी काढावी हेच समजत नसतं आणि अर्जुन कल्पनाच्या मांडीवर परत झोपतो आणि रडायला लागलेला असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. इतक्यातच समोरून रविराज आणि प्रिया आलेले असतात. तेव्हा रविराजांना आलेलं पाहून अर्जुनला धक्काच बसतो आणि पूर्णाजीने त्या दोघांना बोलावून घेतलेलं असतं. तर अर्जुनला पाहून प्रिया खूपच खुश असते, कारण सुभेदारांच्या घरातून सायलीची तिने कायमची हकालपट्टी केलेली असते. तर इकडे आता कल्पना, अर्जुन सर्वच जण जमलेले असतात. तेव्हा पूर्णाजी खूप मोठा धक्कादायक निर्णय सर्वांना सांगते की आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरलं आहे. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि धक्क्याने अर्जुन कल्पनाकडे पाहायला लागतो. तर आता अर्जुनने स्वतःच्या मनातील हळवी बाजू कल्पनासमोर व्यक्त तर केलेली असते आणि कल्पना आता अर्जुनची ती बाजू समजून घेऊन, अर्जुनचं प्रेम समजून घेऊन सायलीला त्याच्या आयुष्यात परत कसं आणणार आणि सायली अर्जुनशी खरोखरचं लग्न करायला तयार होणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहू.